ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा झरी येथे शैक्षणिक वर्षातील पहिली पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। सभेला पालकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती, शिस्त, सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सर्वांगीण विकास या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक फा. नीलम लोपिस होते। प्रमुख पाहुणे म्हणून तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, सकाळ वृत्त सेवा प्रतिनिधी देवाशीष वेद तसेच शाळेच्या प्राचार्य सी. बस्तियान फर्नांडिस उपस्थित होत्या। कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने झाली। यावेळी तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष तसेच दानशूर पालक सुरेश भोये यांनी नुकतीच LLB पदवी संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने फा. नीलम लोपिस यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। आपल्या मनोगतात सुरेश भोये यांनी शाळेच्या शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीचे कौतुक करत झरी येथील आश्रमशाळेने परिसरात वेगळी ओळख निर्माण केल्याचे सांगितले। संस्थेचे संचालक फा. नीलम लोपिस यांनी पालकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीबद्दल आभार व्यक्त करत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना आदर्श नागरिक घडवण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले। यावेळी विद्यार्थी रुपिका बीज आणि अर्पणा सकपाळ यांनी शाळेत उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थी हितांच्या उपक्रमांबद्दल संस्थे प्रगती कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षक प्रसाद थापड यांनी शाळेतील शिस्त, गणवेशाचे महत्त्व तसेच विद्यार्थ्यांसाठी मोबाईल आणि मोटरसायकल वापरावरील बंदी याबाबत पालकांना मार्गदर्शन केले। शाळेत स्मार्ट बोर्डाच्या माध्यमातून आधुनिक शिक्षण दिले जात असून पालकांनी मुलांना घरातही मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून दूर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले। हेमंत अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली, तर दिलीप राबड यांनी आदिवासी विभागामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धा आणि त्यातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन केले। प्राचार्य सी. बस्तियान फर्नांडिस यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या AI युगात पालकांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना तंत्रज्ञानाचा सकारात्मक आणि जबाबदारीने वापर करण्याची गरज अधोरेखित केली। शाळेची प्रगती ही डिजिटल सुविधा, नाविन्यपूर्ण उपक्रम, शिक्षणाचे समर्पण आणि पालकांच्या विश्वासामुळे शक्य झाली असून भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संस्था कटिबद्ध राहील असे त्यांनी सांगितले। सकाळचे प्रतिनिधी देवाशीष वेद यांनी न्यूजपेपर इन एज्युकेशन या उपक्रमाची माहिती देत विद्यार्थ्यांना चित्रकला, इंग्रजी, विज्ञान, सामान्य ज्ञान आदी विषयांमध्ये या उपक्रमाचा मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले। सभेच्या माध्यमातून पालक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा केवळ शाळेचे नव्हे तर पालक, शिक्षक आणि समाज यांच्या संयुक्त जबाबदारीतूनच शक्य होते। आधुनिक शिक्षणासोबतच शिस्त, सुरक्षितता आणि संस्कार यांची जोड दिल्यास सक्षम, सुजाण आणि जबाबदार नागरिक घडतील। रिपोर्टर संदीप राऊत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।